हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ दे. आजच्या दिवशी तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. लगेच व्हिडिओ सुरू करूया. तर हे बघा, निघालोय आम्ही बाहेर फिरायला. थांबा जरा एक मिनिट, इथे लाईट नाही येते फेसवरती, समोर गेल्यानंतर बोलते. गाईज, आज आम्ही निघालेलो आहोत संध्याकाळचं थोडंसं फिरायला आणि हे पण जाणार आहेत उद्या रिटर्न बारामतीला. तर म्हटलं थोडंसं जाऊया, तर थोडासा चेंज पण. तर आता आम्ही निघालेलो आहोत. आता वासरंगमधून बाहेर आलो आणि गुडलकच्या रोडला निघालो फिरायला. थोडंसं म्हटलं की संध्याकाळचं ह्या रोडला ना थोडंसं भारी असतं वातावरण वगैरे. तर चला बघा, आम्ही आलोय बाहेर फिरायला. कुठे आलोय काय तुम्हाला सगळं कळेल, शेवटपर्यंत नक्की पहा. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की मध्ये मध्ये लाईट नाहीत, त्यामुळे फेसवरती अंधार येतोय. नेक्स्ट दुसरे ब्लॉगर आहेत, इथे शूट चाललंय. तर चला, ॲक्च्युली पुढं चाललेलं आहे, म्हणजे सोनूचं जे चॅनेल आहे त्याचं ब्लॉगिंग चाललं आहे. तर आता पुढे कुठेतरी थांबलो, तर त्याचा इंट्रो करून देते मी. आणि इथे आता आम्ही सोबत आहे, पाठीमागं अनिश आणि मी दोघेच, आणि हे तो आहे मध्ये, आणि आरू आणि आरूचे पप्पा गेले पुढे. हो, तर नाही रे, इथं पण लाईट नाही, इथं पैसा नाही. मध्ये मध्ये लाईट नाहीत, त्याच्यामुळे म्हणून सोलारची लाईट. अरे कुठपर्यंत जाणार आहेत फिरत फिरत, काय म्हटलं इथं खूप हे असतं. कोण ही आहे आमची खोपोली नगर परिषद नगरपालिकेची इमारत. खोपोली नगर परिषद. तर बघा, फायनली येऊन थांबले. मुलांना घ्यायचं आईस्क्रीम. आईस्क्रीम नाही, तिला घ्यायची होती रबडी. काय घेतले? बदाम शेक. काय झालं? पडलं टेंगे होईल. कसं खाते, कसं खाते? आणि टेंगे टेंगे होईल. टेंगे 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 आवडतो. कसं यार काय सोनू घे. अनिश पाडू नको. घरची कारभारी नाही तर तिथे मागे ब्लॉग मध्ये ब्लॉग चालू आहे. हे बघा, इकडे ब्लॉग मध्ये ब्लॉग चालू आहे आणि आपण आता एन्जॉय करणार आहे. यांच्यासोबत आपण इंटरव्ह्यू घेऊन थोड्या वेळात. हा, आपण पण घेऊया आपल्या चॅनेलला. हा, यांच्या पण चॅनेलला घेऊ आणि आमच्या पण चॅनेलला घेऊ. हे घ्या इकडे इकडे घ्या. कसं? अच्छा, चेस करा. हां, चेस माझ्या चॅनलला. हां, परफेक्ट. गाडीवर बसलाय. गाडी कसं चालवते? काय 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 झालं? चला, थोडंसं फिरलो, त्याच्यानंतर आईस्क्रीम, म्हणजे आईस्क्रीम घ्यायचं होतं. आरूला पाहिजे होती रबडी, पण नव्हती, त्यामुळे हा मग सांगते ना मी पुढं. बघा, असं आहे आम्हाला, म्हणजे फार येडीच समजतात. रबडी नव्हती, त्याच्यामुळे बदाम शेक घेतला. केला सगळ्यांनीच एन्जॉय, जरा वेगळं, कारण ह्यांना पण आता घरामध्ये एवढे दिवस झालं, जे हॉस्पिटलचं वातावरण आहे, तर आम्ही आल्यापासून थोडंसं घरातल्या एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस झाले मुलांमुळे असेल तर. कारण थोडंसं आजूबाजूचं वातावरण प्रसन्न असलं की ऑब्व्हियसली पेशंट असो अगदी कुणी असो
नॉर्मल व्यक्तीसुद्धा. तर थोडंसं रिलीफ म्हणजे छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तर तसंच काहीचं. आणि सोनूला पण थोडासा चेंज, कारण आता 8 दिवस झालं तो त्याच ह्याच्यामध्ये पेशंट तो आणि पप्पा पण टेन्शनमध्ये असतात, त्यामुळं मग त्याच ह्याच्यामध्ये म्हणून म्हटलं त्याला पण चल आमच्यासोबत. आधी नाहीच म्हणत होता, खूप फोर्स करून त्याला आलो तरी पण नव्हता आला. आम्ही आलो पुढे निघून, नंतर त्याचा कॉल बॅक आला की मी येणार आहे थांबा म्हणून. मग तो थोड्या वेळा पुढे आल्यानंतर तिथून आम्हाला जॉईन झाला. तर चला आता निघालो आहे आम्ही. थोडंसं शांत असं मस्तपैकी आमचं नाईट आउटिंग पण झालं, भारी वाटलं. तर चला पुढे कंटिन्यू करा. एक्झरसाईजवर एक्झरसाईज चालत करायचं. घसरगुंडी नाही बाय. तर बघा घरी जाताना इथेच छोटंसं एक म्हणजे मंदिर आहे हनुमानाचं. तर तिथे आम्ही आलो होतो. तर त्या मंदिराच्या तिथेच ना मुलांचं चालली होती रिहर्सल, म्हणजे जो त्यांचा छोटासा बँजोचा ग्रुप आहे त्याची. आणि जी तुम्ही सुरुवातीला आता इथे आल्यानंतरचं जे म्युझिक बघितलं तर त्यांची रिहर्सल चालली होती. अनिशने ते आवाज ऐकला आणि त्याला मग ते नाचायचं होतं तिथे गाण्यावरती, म्हणून मग इकडे आलो आम्ही. मग इकडे आल्यानंतर त्याला दिसलं मंदिर. मग मंदिरामध्ये तो म्हटला मला बप्पा करायचा आहे. मग पाय वगैरे पडायला गेले ते सगळेजण. मी शूट घेत होते त्यामुळे मग आता एकदम समोर गेल्यानंतर शूट नाही होत आहेत, म्हणजे व्यवस्थित शूट होत नाही, त्यामुळे मी बाहेरूनच शूट घेतलं. आणि हे बघा इकडे चालू आहे इकडे मुलांचे ते बेंजोची प्रॅक्टिस. आणि ॲक्च्युली इथे इतका असं लाईट नव्हता, असा अंधारच होता. आणि तसा म्हणजे इतका पण नव्हता, थोडा उजेड होता, पण आता कॅमेऱ्यामध्ये तसा एकदम अंधार दिसतो. आणि अनिशचं इकडे एन्जॉय बघा कसं करायचं चाललंय, त्याला खूप भारी वाटत होतं. आता आम्हाला पण जायचं होतं घरी, कारण घरी जाऊन आता म्हणजे स्वयंपाक तर झालेलाच आहे, फक्त आता जे वरण आईसाठी वगैरे करायचं आहे त्याचं मुलं पण तेच खातात. तर मग म्हटलं की आता घरी जाऊन करायचं गरम गरम. तर अनिश काही यायचं नावच घेत नव्हता, त्याला नाचायचंच होतं. आणि त्याला असलं खूप भारी वाटतं गाणी वगैरे, किंवा मग असं वाजवलं म्हणजे बेंजो वगैरे असलं काही वाजायला लागले की तो फुल ऑन मस्तीमध्ये असतो. तर चला असा होता एकंदराचा छोटासा व्लॉग, इथे सेंड करते. भेटूया लवकरच उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्लॉगचा. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, श्री स्वामी समर्थ, आणि भेटू लवकरच. ॲक्च्युली म्हटलं होतं की सोनूचा इंट्रो देईल ह्याच्यामध्ये, तर ठीक आहे आता आपण इथेच आहोत, तर एखाद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की देईन. तर चला बाय बाय.